नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया हॉटेलमध्ये मिळते तशी चमचमीत अशी बटाट्याची भाजी. त्यासाठी हे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत मी. हा चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि हा एक बटाटा मी स्मॅश करून घेतलेला आहे. तर चला तर मग आपण बटाट्याच्या भाजीला सुरुवात करूया आता. त्यासाठी हे मसाले आहेत: लाल मिरची, काळा मसाला, हळद, धने पावडर, जिरे पावडर. या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल पण गरम झालेलं आहे. आता त्यात टाकू आपण मोहरी. मोहरी छान तडतडली, त्यात टाकू जिरे. यामध्ये टाकू आपण हा चिरलेला कांदा. कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांद्याचा रंग बदलला की आपण त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकू. चिरलेला टोमॅटो आपण टाकून घेऊया. मस्त दोन्ही जिन्नस चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचे. आता हे थोडंसं साईडला करून आपण याच्यात हे कढीपत्त्याची पानं टाकू. कढीपत्ता पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो लवकर असा मऊ होईल आपला. आता याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकू. ती पण छान या कांदा टोमॅटो सोबत आपल्याला परतून घ्यायची. आता याच्यामध्ये हे मसाले जे घेतलेले होते ते मसाले सगळे आपण टाकूया आणि मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. मस्त त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला. मसाले जळू नाहीत म्हणून थोडंसं पाणी टाकू आपण. बघा किती छान आता तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे बटाटे जे उकडून घेतलेले होते ते टाकू आपण. छान असं मिक्स करून घेऊ. कमी गॅस करून ठेवायचं आपल्याला. आणि याच्यामध्ये टाकू आपण गरम केलेलं पाणी. चवीपुरतं मीठ. आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला हा स्मॅश केलेला एक बटाटा होता तो पण बटाटा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. याच्यामुळे काय होतं की आपली बटाट्याची भाजी जी आहे ती एकत्र छान अशी मिळून येते.
आता ही कसुरी मेथी हातावर चोळून घेऊन टाकलेली आहे. याच्यानं भाजीला एकदम चव अशी छान येते. आता टाकू चिरलेली कोथिंबीर. आता याच्यावर झाकण ठेवू आणि 1-5 मिनिट याला छान अशी उकळी येऊ देऊ. बघा किती छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजी पण किती छान झालेली आहे आपली. तर आपली चवदार अशी ही बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.